मुंबई प्रभाग क्रमांक 90 मध्ये काँग्रेसचे उमेदवार 7 ठिकाणी विजयी झाल्याचं समोर येत आहे। तर प्रभाग क्रमांक 90 मध्ये भाजपच्या मागणीनंतर फेरमतमोजणीला आता सुरुवात झाली आहे। मुंबई प्रभाग 90 मध्ये काँग्रेस उमेदवार 7 मतांनी विजयी झालेला होता। ही मोठी अपडेट आपण पाहतोय। भाजपच्या मागणीनंतर फेरमतमोजणीला मात्र सुरुवात झाली। काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला, त्यानंतर आता भाजपने पुन्हा एकदा मतमोजणी या ठिकाणी करण्याची मागणी केली आहे आणि मतमोजणी सुरूही झाली आहे। पण पाहतोय एकूणच बऱ्याच ठिकाणी गोंधळ खरं तर या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला। मुंबई प्रभाग क्रमांक 90 मध्ये काँग्रेसचे 7 उमेदवार विजयी झालेले होते। 7 मतांनी केवळ हा उमेदवाराचा विजय झालेला होता। मात्र भाजपने मागणी केली आणि त्या मागणीनंतर आता प्रभाग क्रमांक 90 मध्ये फेरमतमोजणीला सुरुवात झाली आहे। तर मुंबईच्या प्रभाग 12 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या सारिका झोरे या विजय झाल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठी अपडेट या क्षणाची समोर येते। प्रभाग क्रमांक 12 मध्ये ठाकरेंना यश। तर मुंबई प्रभाग क्रमांक 23 मध्ये भाजपचे शिवकुमार झा विजयी झालेले आहेत। भाजपला या ठिकाणी यश मिळताना पाहायला मिळत आहे। मुंबईचा प्रभाग क्रमांक 211चा निकाल पाहूयात। काँग्रेसचे वकार खान त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत। तर 211 प्रभागातून आता काँग्रेसला विजय मिळताना दिसतोय। आकडेवारी आपण पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। भाजप आणि शिंदेची शिवसेना 130 जागांवर आघाडीवर आहे। ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 72 जागा एकूण या ठिकाणी मिळताना पाहायला मिळत आहेत। काँग्रेस आणि वंचितला 14 जागा मुंबईमध्ये मिळताना आपल्याला दिसत आहे। एकंदरीत आपण ही सर्व आकडेवारी ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिली आहे। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या आदिदे या विजयी झाल्या असल्याचं पाहायला मिळत आहे। आदिती खुरसंगे या विजयी झालेल्या आहेत। मुंबई प्रभाग क्रमांक 11चा हा निकाल या ठिकाणी आपण पाहतोय। शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आदिती खुरसंगे या प्रभाग क्रमांक 11 मधून विजयी झालेले आहेत। 130चा आकडा आतापर्यंत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने गाठलेला आहे। काही ठिकाणचे निकाल जे ते स्पष्ट झालेले आहेत, काही ठिकाणचे निकाल येणं अद्यापही बाकी आहेत। मात्र मुंबईचं चित्र स्पष्ट झालं असल्याचं सांगितलं जातंय। एकंदरीत 130 जागा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला या ठिकाणी गाठता आलेल्या आहेत। या ठिकाणी भाजप 99, शिंदेची शिवसेना 31, मनसेला 9 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेला या ठिकाणी 63 जागा। तर